स्पर्धेमध्ये कासगाव चषक आपण पाहतोय। खऱ्या अर्थाने ग्रामस्थ मंडळ कासगाव गावातील कोणी मान्यवर जरी ते उपस्थित असतील तर आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। दरम्यान सामना सुरू होतोय मोहपाडा एरंजाड आणि जांतराजा शील या दोन टीम मध्ये। याही दोन्ही गावातील कोणी मान्यवर प्रतिष्ठित नागरिक जरी ते उपस्थित असतील तर आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या कासगाव चषकामध्ये। तर या दरम्यान आमचे वांगणी गावचे जगदीश कांबरी यांच्या या ठिकाणी आगमन झाले। त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती या, आपलं स्वागत आहे। बघा, विनंती असेल डगआउट मध्ये फक्त खेळाडूच बसतील। कोणताही पाठीराखा कोणताही समर्थक आढळल्यास नक्कीच संघाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल। मनोज देशमुख सर आपलं नक्कीच अभिनंदन, पहिला सामना जिंकलेला आहे। पहिला चेंडू आलाय, डॉट बॉल। दिनेश आहेत गोलंदाजी मार्क वरती। एस्टनच्या पाठीमागे आपण पाहू शकाल संघनायक समीर आहेत। भूषण आणि प्रशांत ही जोडी पाहायला मिळते जांतराजा शील या टीम कडून। शील संघ म्हटलं तर आमचे नक्कीच अत्यंत आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय दत्ता मामा बनोटे यांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे आणि दत्ता मामा यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा येत आहेत या जांतराजा शील या टीमला। यावेळी ड्राइव्ह केलं, इनफिल्डच्या वरून खेळतायत, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका, क्रिकेट मधला सेफ फटका, क्रिकेट मधला देखणा फटका, सीमारेषेच्या बाहेर येतोय हा दमदार चौकार। खंबाळे असतील, श्रीधर राऊत असतील, प्रतीक राऊत असतील आणि क्रिश राऊत असतील यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आहे। धावसंख्या आहे 4। राऊंड विकेटने पुन्हा एकदा पॅड वरती हा चेंडू ब्रश होतोय आणि त्याच्यावरती नक्कीच मिळते 1 धाव आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल। 5 धाव धावफलकावरती आहेत। लेग बाईच्या स्वरूपात मिळते 1 धाव। षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे। भूषण आणि प्रशांत ही जोडी आहे। गोलंदाजी मार्कवरती दिनेश पाहायला मिळतोय, दिनेश भालेराव, खूप मोठं नाव आहे टेनिस विश्वामध्ये आणि स्ट्रायकर गोलंदाज आहे एरंजाड मोहपाडा या टीमचा। आणि क्लीन बोल्ड, यश ठेव दोस्त, दांडी गोल, यू मिस, आय विल डेफिनेटली इट। फलंदाज झाल्या बाद लागतोय हा पहिला धक्का। प्रशांत बॅक टू द पवेलियन। रामदास दादा लहाने आणि भानुदास दादा लहाने आणि त्याचबरोबर छगन दादा लहाने या दोन्ही मान्यवरांचं इथे शुभागमन झालं। त्यांचं देखील करूयात या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। या आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मानाने विराजमान व्हायचं। दत्ता मामा बनोटे यांचा इथे शुभ सन्मान आपण करतोय। जाऊयात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये। ऑन साइडला सॉफ्ट हँड खेळतात, मिडॉनला थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, बॅकअप आहे, डायरेक्ट हिट पाहावं लागेल। यस, फिंगर अप, फलंदाज झाल्या बाद लागतोय। अजून एक धक्का, तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय आणि फलंदाज बाद होतोय, लागतोय धक्का क्रमांक 2 या इनिंग मध्ये।
बॅटिंग करणार जाणता राजा शील या टीमला. डीजे मास्टर खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळतं आणि ऍक्शन रिप्ले मध्ये दाखवत आहेत. यस एक्झॅक्टली कसा फलंदाज बाद आहे. डायरेक्ट हिट केलं होतं आणि जवळजवळ 6 ते 7 इंच बॅट पॉपिंग क्रीजच्या पाठीमागे आहे आणि विकेटचं बदन फलंदाज झालाय बाद. प्रशांतला नक्कीच क्लीन बोल्ड केलं होतं त्यानंतर धावबादच्या स्वरूपात फलंदाज बाद झाले. भूषण देखील बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा लाजवाब देखना नजाकत बरा फटका. पॉइंट सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 2 बाद 10. थँक्यू. याच दरम्यान विष्णुदादा राणे आणि त्याच बरोबरीनं भालचंद्रदादा शेळके या दोन्ही मान्यवरांचं इथे शुभ आगमन झालं. त्यांचं देखील करूयात या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. थँक्यू सो मच. खऱ्या अर्थाने वैभव राऊत यांचं देखील मी मनापासून आभार मानेन आयोजकांच्या वतीने, कारण की संपूर्ण त्यांनी टेम्पो सुविधा आम्हाला प्रोव्हाइड केली या स्पर्धेसाठी. त्यानंतर या ग्राउंडला मेहनत करायची असेल त्यासाठी देखील आम्हाला टेम्पो त्यांनी उपलब्ध करून दिला. त्याबद्दल त्यांचं देखील मी मनापासून आभार मानतो. धावसंख्या आहे 10 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. नेक्स्ट मॅच आहे जय हनुमान ढोके आणि आंबेशिव या दोन टीम मध्ये. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. नेक्स्ट मॅच पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. ऑन साइडला शॉर्ट ऑन बॉल इनफिल्डच्या वरून बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमारेषेच्या बाहेर चौकार. मास्टर गौरवच्या बॅट मधून हा चौकार येतोय. अमोल आणि गौरव ही जोडी आहे, कारण की सलामीचे दोन्ही फलंदाज बाद झालेत या पहिल्या षटकामध्ये. त्यामुळे एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे. शॉट फाईन लेगला धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. अमोल आणि गौरव ही जोडी आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल 14 धावा धावफलकावरती. क्रिकेट 6 दैदिप्यमान 16 सुरू आहे. आदरणीय किरण शेठ राऊत, आदरणीय हरीश शेठ राऊत असतील, त्यानंतर आमचे समाधान खंबाळे असतील, नवनाथ दादा राऊत असतील, जयेश टेंबे असतील, हर्षद टेंबे, सुधाकर राऊत, वैभव चतुरे, मनोहरजी खंबाळे आणि जाणता राजा क्रीडा मंडळ कासगाव आणि ग्रामस्थ मंडळ कासगाव यांच्या माध्यमातून कासगाव चषकाचं आयोजन दरम्यान येतोय हा चौकार. सचिन दादा भोईर यांचे इथे शुभागमन झाला. त्यांचं देखील करूयात या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आगतम सुस्वागतम, वेलकम. धावसंख्या आहे 18. पुन्हा एकदा ऑन साइडला into the slot and out of the plot. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर येतोय शिलगावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार.
ते आउटस्टँडिंग बॅटिंग नक्कीच गौरव करतायत. चौकार षटकारांची आतिषबाजी केली आहे आणि नक्कीच प्रेक्षकाने झेल देखील सोडलेला आहे. अनिल दादा भोईर यांचं इथे शुभागमन झालं, त्यांचं देखील करूयात या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. कासगाव गावचे सचिन दादा भोईर आपण देखील या आपलं देखील करूयात या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हो, या वेळेला फुल करायचा प्रयत्न, फटका फसलाय, फिल्डर डाऊन दी बॉल. एक चांगला झेल कॅरी करत असताना फलंदाजाला परतावा लागेल, विकेटचं पतन. ची ताकद आहे प्रज्योत यांची आणि लगावलाय षटकार प्रज्योतने. शिवाजी दादा राऊत आणि त्याच बरोबरीनं संजय दादा टेंबे या दोन्ही मान्यवरांचं इथे शुभागमन झाला, त्यांचं देखील मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष हार्दिक स्वागत. धावसंख्या आहे 30 पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 15.00 च्या सरासरीने या धाव बनवल्यात. पहिल्या 2 षटकांमध्ये 30 खूप चांगली सरासरी मेंटेन ठेवली आहे. ज्याप्रमाणे नक्कीच शील या टीमच्या कॅप्टनने सांगितलं होतं की जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल आणि त्या पहिल्या 2 षटकांमध्ये सुरुवात खूप चांगली केली आहे. फ्लाइंग स्टार्ट केलाय, स्वप्नवत सुरुवात केली आहे या मॅच मध्ये. चेंडू द्यायचा आहे, चेंडू नक्कीच सुपूर्द करायचा आहे. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत आंबेशिव आणि दिनेश भोईर पुरस्कृत स्वर्गीय रमेश स्मृती जय हनुमान ढोके या 2 टीम मध्ये या पुढील सामना असेल. कासगाव चषकाचं आयोजन ड्रोन व्ह्यू, क्या बात आहे. खूप चांगलं हे मैदान आहे. आदरणीय धर्मवीर मैदानावरती सुरू असलेली ही स्पर्धा आणि पाहता क्षणी प्रेमात पडावं असे हे भव्य दिव्य क्रीडांगण पाहायला मिळते आणि या स्पर्धेमधील विशेष आकर्षण आहे सेमीफायनल आणि फायनलच्या मॅच मध्ये प्रत्येक षटकारासाठी जे प्राइज आहे ते सरप्राईज आहे आणि शेवटच्या दिवसामध्ये त्याचा उलगडा होणार आहे. परंतु फॉर्मवरती थोडंसं वेगळंच होतं, परंतु ते पारितोषिक असेल की नाही याची उत्सुकता हरीश दादा सर्वांना आहे. उत्तम शेलके यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. त्यांचं स्वागत केलंय षटकाराने. येतोय हा षटकार. येतोय अमोलच्या बॅट मधून. अमोल आणि प्रज्योत हाफ ट्रॅकर आहे आणि लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर येतोय हा चौकार. रिप्ले मध्ये आपण पाहतोय बॅटच्या आतली कडा आणि विकेट कीपर आणि शॉट फाईन लेगला बीट करून सीमारेषेच्या बाहेर हा चौकार येतोय. 40 धावा धावफलकावरती आहेत.
फ्लाइंग स्टार्ट केलाय, स्वप्नवत सुरुवात केली आहे आणि खूप चांगली पार्टनरशिप आपण पाहतोय अमोल आणि फलंदाज प्रज्योत मध्ये. आक्रमक बॅटिंग सुरू आहे शील या टीमची. पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे, जवळपास क्षेत्ररक्षक उपस्थित नाहीये. डीप मधून मिडविकेटला हा चेंडू फील्ड होईल तोपर्यंत मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 41 41 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे. लॉस ऑफ 3 विकेट. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत. ऑन ड्राईव्हचा फटका लॉंग ऑनला डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहे. दिनेशने चांगलं कमबॅक केले, कारण की एक षटकार एक चौकार आला होता, त्यानंतर 2 सिंगल नक्कीच रोटेट करतायत दोन्ही फलंदाज. खूप चांगला ताळमेळ आहे, खूप चांगलं कोऑर्डिनेशन आहे अमोल आणि प्रज्योत मध्ये. धावसंख्या 3 बाद 42 42. दिनेश हाफ ट्रॅकर चेंडू शॉर्ट अंबोल करण्याचा प्रयत्न, ड्रिल करून दाखवतात. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता आणि आलाय हा डॉट बॉल. करंगी राईटम राऊंड विकेटने गोलंदाजी करतायत आणि उजव्या त्याच्या फलंदाज अमोलला येथे एक अँगल निर्माण करतायत. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळण घेतोय आणि सरळ जाऊन विकेट किपर नक्कीच प्रसादच्या हातामध्ये विसावतोय. धावसंख्या आहे 42. पुन्हा एकदा बॅटची कडा आणि क्या बात आहे, प्रसादने हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय, बाद लागतोय. हा चौथा धक्का, तो म्हणजे जानतराजा शील या टीमला 42 या धावसंख्येवरती झालाय बाद. मुख्य व्यासपीठावरती आपण काही शुभ सन्मान करणार आहोत, ज्यांचा खऱ्या अर्थानं समालोचक असो अथवा पंच असो अथवा खेळाडू असो अथवा संघ असो, या प्रत्येक गोष्टीवरती सातत्यानं भरभरून प्रेम त्यांचं आपण पाहत असतो. बाबूबाई बुबेरे यांचं या दरम्यान शुभ सन्मान आम्ही करतोय. विनंती असेल हरेश दादा राऊत यांना, दादा या आपण आपल्या शुभ असते आपण बाबूबाई बुबेरे यांचा या दरम्यान शुभ सन्मान करूयात. चंद्रकांत दादा भोईर या आपण आपल्या शुभ असते आपण बाबूबाई बुबेरे यांचा या दरम्यान शुभ सन्मान करणार आहोत, ज्यांच्या सातत्यानं समालोचक असो संघ असो पंच असो खेळाडू असो प्रत्येक गोष्टीवरती भरभरून प्रेम आपण त्यांचं पाहत असतो. येस बाबूशेठ बुबेरे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आमच्या कॉमेंट्री बॉक्सला देखील पारितोषिकाला त्यांचा देखील करूयात. या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. एक चालतं फिरतं एटीएम म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. यस कॅमेरामॅन फोकस करो. नक्कीच बाबूशेठ बुबेरे यांच्या माध्यमातून तिन्ही समालोचकांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं देखील मी मनापासून आभार मानेन, कारण की क्रिकेटवरती त्यांचं प्रेम आहे, समालोचकांवरती नेहमीच त्यांचं प्रेम राहिलेलं आहे. आदरणीय गोरेगावचे उद्योजक समाजसेवक आदरणीय बाबूशेठ बुबेरे साहेबांचं मनापासून आभार. यावेळेस लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल आणि त्याच्यावरती एकदम मिळत्या 1 तरच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त बाउन्स आपण पाहिला आणि 1 फॉर दी ओव्हरचा इशारा येतोय. धावसंख्या आहे 43 धावा. पुन्हा एकदा मिस टायमिंग, कॉटन बॉलची संधी, फलंदाज झाला बाद. बिग विकेट डाऊन लागतोय. अजून एक धक्का, फलंदाज प्रज्योत बॅक टू द पवेलियन. आपल्याला थांबवतोय.
काही शुभ सन्मान काही सत्कार आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. प्रशांत दादा लहाने आपण या आपला शुभ सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. विनंती असेल हरेश दादा राऊत यांना, दादा या आपण आपल्या शुभ हस्ते आपण प्रशांत दादा लहाने यांचा इथे शुभ सन्मान करणार आहोत. मायेची उपदाराची आपुलकीची प्रेमाची शाल ही जबाबदारीची शाल त्यांच्या खांद्यावरती सोपवली जाते. त्याचबरोबरीनं प्रेमाचं प्रतीक असलेलं तेजस्वी फुलांचं पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची आठवण असणारं राजे शिव छत्रपतींची प्रतिमा असलेलं ब्युटिफुल मोमेंटो देऊन प्रशांत दादा लहाने यांचा देखील याच दरम्यान शुभ सन्मान आपण करतोय. ओ टू यू कॉमेंट्री बॉक्स. ऑन साइडला शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. हे झेल घेणं फार कठीण जातं आणि प्रयत्न खूप चांगले केले होते. क्षेत्ररक्षक आले होते भावेश झेलपर्यंत, परंतु झेल पकडू शकले नाही आहेत आणि त्याच्यावरती मिळत आहेत या एकूण 2 धावा आणि धावसंख्या 2ने पुढे जाईल. 45 धावा धावफलकावरती आहेत. खऱ्या अर्थाने तांडेल डेकोरेशनचं मी विशेष कौतुक करेन. त्यांच्या माध्यमातून हे डीजे नक्की सर्व्हिस आणि हे संपूर्ण आयोजन लाईट असेल, त्यानंतर आमचे मुख्य व्यासपीठ असेल, त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं सजवलेलं आहे. त्यांचं देखील मी मनापासून आभार मानेन. धावसंख्या 1ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 46 धावा. या षटकामध्ये विकीने चांगली गोलंदाजी केली आहे. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, कारण की पहिल्या 3 षटकांमध्ये 42 धावा बनवल्या होत्या आणि या षटकामध्ये धावा येत नाहीयेत, मोठे फटके येत नाहीयेत. जयंतराजा शील या टीमच्या माध्यमातून, कारण की आक्रमक फलंदाज, विस्फोटक फलंदाज, एकूण अर्धा संघ तंबूमध्ये परतलाय. 6व्या आणि 7व्या क्रमांकाचे फलंदाज केदार खऱ्या अर्थाने नवनाथ दादा राऊत यांचे अत्यंत जीवलग मित्र आहेत आणि ते नक्कीच बॅटिंग करतायत. 18 नंबरची जर्सी आहे किंग कोहली. स्विच हिट इनफिल्डच्या वरून सीमारेषेच्या बाहेर, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. पंकजने लगावलाय चौकार. नक्कीच स्विच हिट, रिव्हर्सचा फटका म्हटलं तर दुधारी तलवार, ज्याला म्हटलं तर लगा तो आबाद नाही तो बर्बाद, लगी तो ताली नाही तो गाली. परंतु या फटक्यावरती 4 धाव मिळत आहेत. अपकमिंग टॅलेंट आहे, फार कमी वयाचा हा खेळाडू आहे, परंतु कॉन्फिडन्स लेवल हाय आहे, कारण की अनेक टुर्नामेंटमध्ये त्याची कामगिरी आपण पाहिलेली आहे आणि त्याच्यावरती मिळते 1 धाव. सेन्सिबल बॅटिंग पंकज करतायत, कारण की चौकार आला होता आणि त्यानंतर सिंगल रोटेट करून स्ट्राईक दिली आहे केदारकडे. ही चांगली गोष्ट आहे पंकजची. धावसंख्या आपण पाहू शकाल 50 कंप्लीट, 51 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट मॅच आहे दिनेश भोईर पुरस्कृत स्वर्गीय रमेश स्मृती जय हनुमान ढोके आणि आंबेशिव या 2 टीम मध्ये एकाच जंगलातील हे 2 वाघ आमने सामने असतील. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि येथे डॉट बॉल. पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 5 बाद 51 धावा. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधील. यस गफूरभाई या आपण. गफूरभाई क्या बात है, क्या बात है. ड्रोन व्ह्यू पाहायला मिळत आहे. ओमसाई एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे आणि ऐतिहासिक मैदान आहे आणि हे ऐतिहासिक मैदान दाखवलं जात आहे आपल्या टीव्ही स्क्रीन वरती. किरण दादा राऊत यांना विनंती असेल, किरण शेठ राऊत मोठ्या लक्षाचे मालक यांच्या शुभ हस्ते आपण
गपूरबाई यांचा या दरम्यान शुभ सन्मान मेगा सत्कार आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. त्यानंतर दिनेश दादा बनवटे आपण देखील या, आपला देखील शुभ सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. दिनेश दादा बनवटे या आपण, आपला देखील शुभ सन्मान. जाऊयात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धावबाची संधी आहे आणि विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. फलंदाज झाल्या बाद केदार. बॅक टू द पवेलियन. दादा राणे आपण देखील या, आपला देखील शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. विनंती असेल हरेश दादा राऊत यांना, दादा या आपण आपल्या शुभ हस्ते आपण करूयात. विष्णू दादा राणे यांचा इथे शुभ सन्मान. अतिथी देवो भव, क्रिकेटची परंपरा, क्रिकेटची संस्कृती, भारताची संस्कृती इथे जपत असताना आमची आयोजन कमिटी. क्या बात आहे, क्या बात आहे. चांगली गोलंदाजी होतीये या अंतिम षटकामध्ये. समीर च्या माध्यमातून पहिला चेंडूवरती सांघिक यश आणि दुसरा चेंडू आलाय डॉट बॉल. अंतिम षटकामध्ये समीर जे कॅप्टन आहेत फ्रेंडशिप 11 एरंजाड मोहपाडा या टीमचे. यावेळेस लाईन चेक करावी लागेल, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धावा, धावसंख्या एकने पुढे जाईल. 53 धावा धावफलकावरती आहेत. 6/53 ही धावसंख्या आहे. पंकज ज्याने चौकाराने सुरुवात केली होती तोच पंकज पाहायला मिळतोय. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, अर्ली बॅट्सविंग, सबमरीन डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय आणि सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. इथे डॉट बॉल. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतायत संघनायक समीर. थंडी हवा का झोका. नक्कीच आंबे शिवानी स्वर्गीय रमेश स्मृती जय हनुमान ढोके. नेक्स्ट मॅच आहे. ऑन साइड लॉफ केलाय, क्षेत्ररक्षक आहे, जज करतायत आणि क्या बात आहे. आउटस्टँडिंग, मॅग्निफिसंट, स्पेक्टॅक्युलर कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द नाईट. कार्बन कमाल झेल पकडलाय. किशोर मेहरने कॅच आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या किशोर साठी. आउटस्टँडिंग झेल पकडलाय किशोरने, स्वतःला स्ट्रेच केला आणि त्यानंतर क्या बात आहे. बॉडी बॅलन्स देखील खूप चांगला ठेवलेला आहे. कारण की यावेळेस अनेक जे क्षेत्ररक्षक असतात ते आपला बॉडी बॅलन्स गमावतात, परंतु किशोरचं मी विशेष कौतुक करेन. किशोर मेहर क्या बात आहे. टाळ्या होऊन जाऊ द्या. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय आउटस्टँडिंग हा झेल पकडलाय किशोर मेहर यांनी आणि त्यांच्या पाठीमागे एक्झॅक्टली सनी राणे आहेत. ते देखील पाहतायत की हा झेल पकडला आणि त्यांनी देखील कौतुक केलेलं आहे. टाळ्या वाजवलेल्या आहेत कारण की त्यांच्याच गावातील हा संघ आहे आणि सपोर्ट करतायत. खऱ्या अर्थाने मोहपाडा हा संघ लेग बायच्या स्वरूपात मिळते. एक धाव, धावसंख्या एकने पुढे जाईल 54. पहिल्या 3 षटकांमध्ये नवनाथ दादा 42 बनवल्या होत्या, परंतु षटक क्रमांक शेवटचा सुरू आहे आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे आणि धावा येत नाहीयेत. एका एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय या मॅच मध्ये. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि यस, फलंदाज झाल्या बाद लागतोय. अजून एक धक्का आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 54 आणि 55 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. जानतराजा शील या टीमने फ्रेंडशिप 11 एरंजाड मोहपाडा या टीम समोर 30 चेंडू आणि बनवायच्या धावा 55. टॉस आपण करूया ढोके आणि आंबेशिव या 2 टीम मध्ये. ढोके संघ खेळणार आहे दिनेश भोईर पुरस्कृत स्वर्गीय रमेश स्मृती जय हनुमान ढोके या नावाने आणि त्यांच्या समोर आंबेशिव
एकाच विभागातील ही दोन संघ आमने सामने असतील या मॅच मध्ये. हरीश राऊत यांना आपल्या टीव्ही स्क्रीन वरती पाहतो. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय किरण शेठ राऊत आणि हरीश शेठ राऊत आपल्या टीव्ही स्क्रीन वरती त्यांना पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थाने त्यांची प्रचंड मेहनत आहे आणि महाराष्ट्र बैलगाडी शर्यतीमधील एक खूप मोठं नाव आदरणीय किरण शेठ राऊत, दत्ता मामा बनोटे आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि आपल्या टीव्ही स्क्रीनवरती त्यांना पाहायला मिळत आहे. चला आंबेशिव आणि ढोके कॅप्टनला विनंती असेल आपण या 55 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. टॉस आपण करणार आहोत. विनोददादा भगत यांचं देखील करूयात या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तदनंतर आपण शुभ सन्मान करणार आहोत भालचंद्रजी शेळके साहेबांचा. साहेब या आपण भालचंद्रजी शेळके साहेब या आपण आपला शुभ सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. विनंती असेल हरेश दादा राऊत यांना दादांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान मेगा सत्कार भव्य सत्कार आपण करतोय. मायेची उपदाराची प्रेमाची आणि ही जबाबदारीची खऱ्या अर्थानं शाल भालचंद्र दादांच्या खांद्यावरती सोपवली जाते. तदनंतर शिवाजी दादा राऊत आपण देखील या आपला देखील शुभ सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. शिवाजी दादा राऊत थँक्यू सो मच. आदरणीय बाबूशेठ बुबेरे आणि प्रशांत लहाने साहेबांना विनंती असेल, दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. आई गावदेवी क्रिकेट संघ आंबेशिव आणि स्वर्गीय रमेश स्मृती जय हनुमान ढोके या दोन टीम मध्ये हा सामना असेल. आपण टॉस करूया. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आहे आणि दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय बाबूशेठ बुबेरे आणि प्रशांत लहाने साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. या ढोके टीमचे कॅप्टन जास्त विलंब आपण करू नका. दिनेश भोईर पुरस्कृत हा संघ इन ऍक्शन मध्ये असेल. स्वर्गीय रमेश स्मृती जय हनुमान ढोके विनंती आहे की आपण टॉस साठी या. ढोके या टीमचे कॅप्टन जास्त विलंब आपण करू नका. आपण टॉस साठी या त्वरित, कारण की आई गावदेवी आंबेशिव या टीमचे संघनायक इथे उपस्थित आहेत. 55 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. फ्रेंडशिप 11 एरंजाड मोहोपाडा या टीमला चांगलं कमबॅक राहिलं आहे. अंतिम 2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 12 धावा खर्च केल्या आणि या मॅच मध्ये कमबॅक केलेला आहे नक्कीच मोहोपाडा या टीमने. चला विनंती आहे ढोके टीमचे कॅप्टन प्रदीप या पण टॉस साठी जास्त विलंब आपण करू नका. इथे आंबेशिव या टीमचे संघनायक इथे उपस्थित आहेत. प्रदीप भोईर विनंती आहे जास्त विलंब आपण करू नका. आपण टॉस साठी या मान्यवर देखील इथे उपस्थित आहेत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं बंधनकारक आहे आणि अनेक खेळाडू आम्हाला दिसत आहेत ढोके या टीमचे उपस्थित आहेत. या लवकरात लवकर या आपण. या आपण दिनेश दादा येत आहेत. खऱ्या अर्थाने बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वागणीचे ते कार्याध्यक्ष आहेत आणि ते येत आहेत. त्यांचा संघ ते स्वतः पुरस्कर्ते आहेत या टीमचे. स्वर्गीय रमेश स्मृती जय हनुमान ढोके आणि आई गावदेवी आंबेशिव. अगदी आजूबाजूची ही गावं आहेत. एक मैत्रीपूर्ण सामना होणार आहे. संजय दादा टेंबे आपण देखील आपला देखील शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. संजय दादा टेंबे हेड असं कॉल आहे आणि आले टेल. टॉस जिंकलेला आहे ढोके या टीमने. सामना देखील सुरू आहे. दादा टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? निर्णय पेंडिंग आहे. सामना देखील सुरू आहे. ढोके या टीमने टॉस जिंकलाय आणि त्यांचा निर्णय पेंडिंग आहे. वळूया आपण सामन्याकडे जिथे बनवायचे धाव 55 आणि ऐकूया आपण श्रवण धुमाळे यांचा आवाज. थँक्यू सो मच. जाऊयात पुन्हा एकदा ऑन गोईंग मॅचच्या दिशेनं. एका बाजूला मोहोपाडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला
जाणता राजा क्रिकेट क्लब शील हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ एकाच ताकदीचे आहेत, एका क्षमतेचे आहेत, एका हिमतीचे आपण पाहत आहे. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना शील टीमनं धावा बनवल्या तब्बल 54 आणि 55 धाव्यांचं माफक लक्ष उभं केलं. अगदी विकी आणि प्रसाद अशी जोडी आपण पाहिली. विकी भालेराव मैदानाच्या बाहेर होत असताना तब्बल दुसऱ्या बॉलवरती विकेट संपादित केली आहे गोलंदाज गौरवनं. P1चं पहिलं षटक 30 बॉल मध्ये 55 बनवायच्यात. अगदी मेगा स्क्रीनवरती कॉमेंट्री बॉक्स आपण पाहत आहे. अगदी आमच्या ऑफिशियल स्कोरर गुणलेखकाच्या भूमिकेत या स्पर्धेचे सर्व नवनाथजी सुरेश भोईर यांना विनंती असेल दादा आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या कासगाव चषकामध्ये. यस ग्रामीण क्रिकेट असोसिएशन बदलापूर संलग्न वांगणीचे विद्यमान कार्याध्यक्ष आदरणीय सन्माननीय दिनेशजी भुईर साहेब हे देखील याच दरम्यान आमच्या सोबत जोडले गेले. त्यांचं देखील शुभ सन्मान मेगा सत्कार आम्ही करणार आहोत. आमच्या मुख्य व्यासपीठावरती आहेत कार्याध्यक्ष आहेत आमच्या असोसिएशनचे ग्रामीण क्रिकेट असोसिएशन बदलापूर संलग्न वांगणीचे. त्यांचा इथे शुभ सन्मान आपण पाहत आहे. माईची उपदाराची आपुलकीची प्रेमाची शाल तदनंतर प्रेमाचं प्रतीक असलेलं तेजस्वी फुलांचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण असणारं राजेशिव छत्रपतींचं हे अप्रतिम ब्युटिफुल मोमेंट देऊन दिनेशजी भोईर साहेबांचा हा शुभ सन्मान आपण पाहिला. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं एक बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. आणि जगदीश पाटील यांना विनंती असेल आपण कुठे असेल तर या. जगदीश दादा पाटील समालोचक आहेत आणि त्यांना विनंती असेल आपण कुठे असेल तर या. चौकाराला बॅट्समन किशोरच्या बॅटमधून पुढचा बॉल. ओ या वेळेला देखील समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळायचा होता. मिड ऑन रिझन मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो. 38 सर्कलच्या बाहेर तब्बल 2 खेळाडू. एक डीप मिड विकेट रिझन मध्ये फिल्डर तर दुसरा वाईडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. मिड ऑन मिड ऑफ शॉट एक्स्ट्रा कव्हर शॉट पॉइंट शॉट स्क्वेअर लेग फाईन लेग आणि थर्ड मॅन. ओ यावेळेला कट करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. जल्लोष भरपूर जास्त उत्साह भरपूर जास्त. पंच आपल्या निर्णयात तटस्थ आहेत आणि अंपायर सिग्नल डॉट बॉल. 0 धावेचा चष्मा घालून माघारी परतला विकी भालेराव. अगदी गोल्डन डकचा शिकार जरूर ठरला. पहिला बॉल डॉट आला. दुसऱ्या बॉलवरती विकेट संपादित केली गोलंदाज गौरवनं. ओ यावेळेला देखील चांगला बॉल. दिशा थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळाली. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल. पंच आमच्याकडे वळतात आणि दर्शवतात कल्याणची आन बान शान. फिरोज खान सर हे सांगतायत की हा बॉल वाईड आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे एकदा ऍड केली जाते टीमच्या टोटल मध्ये. धावफलक जाऊन पोहोचलाय 5 अंकावरती. मोहपाडा आणि त्याच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला जाणता राजा क्रिकेट क्लब शील. ओ यावेळेला देखील कट करायचा प्रयत्न. गली रिझर मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. अगदी या षटकाची सुरुवात केली डॉटनं आणि या षटकाचा शेवट देखील केला डॉटनं. बघता बघता षटक क्रमांक आज दरम्यान पहिला कंप्लीट झालाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा आपण पाहताय जोडल्या गेला तब्बल 5. मेगा स्क्रीनवरती हे धर्मवीर क्रीडांगण आपण पाहता. ऐतिहासिक क्रीडांगण 360 डिग्रीचे क्रीडांगण आपण पाहताय. मैदानाच्या चौफेर बाजू भगवमय वातावरण आपण पाहताय. 38 सर्कल LED लाईटच्या स्वरूपात सजवला गेल्यात. विनायकजी मसने साहेब यांचं देखील या दरम्यान शुभागमन झाला. त्यांचं देखील करूयात या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. अगदी म्हटलं जातं एखाद्या गायकाला वादकाची साथ लागते, एखाद्या गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ लागते, तशीच एखाद्या समालोचकाला गुणलेखकाचं असणं गरजेचं आहे. अर्थातच समालोचकाच्या पाठीचा कणा म्हणून गुणलेखकाकडे पाहिलं जातं. अर्थात ऑफिशियल स्कोर नवनाथजी राऊत सर आपण आपल्या पाहताय कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले गेलेत. समीकरण आपण पाहताय 50 धावा बनवायच्यात येणाऱ्या 24 बॉल मध्ये. 50 रन्स टू विन आफ्टर मोर फ्रॉम 24 बॉल्स. 24 बॉल मध्ये 50 धावा बनवल्या जातील की 24 बॉल मध्ये या 50 धावा डिफेंड केल्या जातील याचं उत्तर येणारी वेळेस देऊन जाईल. मोहपाडा संघ मैदानाच्या आतमध्ये आता टॉप गिअर वरती बॅटिंग करावी लागेल. नवनाथ दादा राऊत यांना आपण पाहताय मेगा स्क्रीन वरती. पुढचा बॉल
ओ क्या बात है, वेलकम टू दी ग्राउंड. पहिला बॉल वरती केला भव्य स्वागत आणि पहिल्या बॉल वरती टोकलाय हा पहिला दमदार षटका. बॉलवरती हा पहिला तडाखा आपल्याला पाहायला मिळाला बॅट्समन प्रसादच्या बॅटमधून. षटकार आलाय संजीवनी देणाऱ्या या 6 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. पुढचा बॉल सॉफ्टनं ड्राइव्ह केला हलक्या हातानं शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. बॅकअप नाहीये, जिथे एकच धाव होती त्या ठिकाणी बघता बघता या 2 धावा एकवटल्या गेला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलंय. यस, विघ्नेश दादा खंबाळे, त्याचबरोबरीनं श्रीधर दादा राऊत, त्याचबरोबरीनं प्रतीक दादा राऊत, त्याचबरोबरीनं क्रिश दादा राऊत यांची देखील अफाट मेहनत या स्पर्धेमध्ये आपण पाहिली. त्यांचा देखील करतोय आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. भरपूर आर्थिक सहकार्य, भरपूर अफाट मेहनत या स्पर्धेमध्ये त्यांची देखील लाभली आहे. पुढचा बॉल प्रसाद लाबर पाहता इनफिल्डच्या वरून उडवला. चांगला स्ट्रोक आहे, नचाकत भरलेला स्ट्रोक. पहिल्या बॉलवरती ताकद आणि या बॉलवरती नचाकत. बॉल जाईल एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप पॉइंट रिजन क्लिअर करत असताना धावा मिळतील 4. सूरज दादा भोईर हे देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती जोडले गेले. त्यांचं देखील करतो या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. चौकार आला आहे. पुढचा बॉल, ओ पुढचा बॉल या वेळा देखील इनफिल्डच्या वरून उडवला. चांगला स्ट्रोक आहे. पहिल्या बॉलवरती डीप पॉइंट रिजनचं क्षेत्र, या बॉलवरती डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनचं क्षेत्र. बघता बघता सलगच्या या दुसऱ्या बॉलवरती हा दुसरा धमाकेदार भगवा चौका. पहिल्या षटकाचा जर विचार करायला गेला तर पहिल्या षटकामध्ये धावा आपण पाहिल्या होत्या फक्त आणि फक्त 5 होत्या. पण तदनंतर या षटकामध्ये भरपूर चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली प्रसादची. 4ही बॉल प्रसादनं फेस केले आणि त्याच्या बॅटमधून तब्बल 16 धावा आपण पाहिल्यात. एक महागडं षटक जरूर म्हणावं लागेल सचिन या गोलंदाजाचा. आता खऱ्या अर्थानं कमबॅक करावं लागेल, कारण की 34 अजूनही बनवायच्यात. येणाऱ्या 20 बॉलमध्ये स्टील 2 टू गो. 5वा बॉल ऑन साइडला बिगिट करायचं होतं. प्रॉपर कनेक्शन नाहीये, प्रॉपर संपर्क नाहीये. फिल्डर भन्नाट वगैरे चेंडूपर्यंत पोहोचलाय. गरुडी झेप घेतली आहे. एकाच ऍक्शन मध्ये बॉलला कॅरी केलंय. थ्रो फेकी करतील. यस, हाईट फॅक्टर साठी 3ऱ्या पंचाची मागणी करण्यात आली आहे. थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय. आमच्या टेक्निकल रूम मध्ये जरूर चेक केलं जाईल हाईट फॅक्टर कितपत मॅटर करतो या बॉलवरती. अगदी बॉल रिलीज कुठे होतं हे देखील पाहणं गरजेचं आहे. 3ऱ्या पंचाच्या भूमिकेत बाळा माने सर. फेअर डिलिव्हरी. या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं अफाट मेहनत. विघ्नेश दादा खंबाळे, श्रीधर दादा राऊत, प्रतीक दादा राऊत, क्रिश दादा राऊत. खऱ्या अर्थानं कालच्या रजनीमध्ये तब्बल सकाळचे 5 वाजेपर्यंत अफाट मेहनत क्रीडांगणावरती त्यांची आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचा देखील आभार. 2 धावा या बॉलवरती एकवटल्या गेल्यात. 23 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. प्रसादला पण पाहता स्ट्रायकिंगला. ओ या वेळेला प्रचंड वेग या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाला. व्हेरिएशन दाखवली, कन्सिस्टन्सी या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळालं. बघता बघता षटक क्रमांक 2रा हा शेवटचा बॉल आला. डॉट
आणि डॉट बॉलच्या साथीनं षटक क्रमांक इथे दुसरा कंप्लीट झालाय. 23 धावा स्कोर कार्डवरती जोडल्या गेल्यात एका गड्याच्या नुकसानात. 23 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. 2 ओव्हर कंप्लीटेड ऑन दी स्कोर कार्ड फ्रॉम टीम मोहपाडा. तेवीस धावा स्कोर कार्ड वरती या समीकरण आपण पाहता. आता बॉल शिल्लक आहेत येणारे 18 आणि विजया साडी धावा करायच्या 32. 32 रन्स टू विन आफ्टर मोर फ्रॉम 18 बॉल्स. 18 बॉल मध्ये 32 धावा बनवायच्यात. या 32 धावा बनवल्या जातील की या 32 धावा चेस केल्या जातील याचं उत्तर येणारी वेळेस देऊन जाईल. याचं उत्तर येणारे 18 बॉल जरूर देऊन जातील. सध्याच्या घडीला एकिरियाती खिंड लढवतोय प्रसाद. त्याचबरोबर तितकीच चांगली साथ देत असताना किशोरला पण पाहत आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती वैयक्तिक दुसरा आणि सांगी कोट्यातील हे तिसरं षटक. पहिला बॉलवरती संधी निर्माण केली आहे आणि पहिल्या बॉलवरती या संधीचं सोनं करत असताना दुसऱ्या विकेटचं पतन. किशोर तंबूच्या आश्रयाला फलंदाज बा. अगदी दत्ता मामा बनोटे हे देखील या माचचा मनामुराद आनंद लुटतात. ज्या ज्या ठिकाणा जाणता राजा शिळा संघ मैदानाच्या आतमध्ये इन ॲट ऍक्शन मध्ये असतो त्या वेळीच दत्ता मामा बनोटे त्या स्पर्धेला उपस्थित असतात. हे प्रेम आहे क्रिकेटवरचं, हे प्रेम आहे संघावरचं आणि हे अफाट प्रेम आज मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागेल जाणता राजा क्रिकेट क्लब शीळ या टीमला. न्यू बॅट्समन सध्याच्या घडीला स्ट्राईक इनला दिनेश भालेरावला आपण पाहता तब्बल 4थ्या क्रमांकावरती. संपूर्ण संघाची जबाबदारी दिनेशच्या कांद्यावरती. ओ पुढचा बॉल बाटची कडा आणि इथे घडले का पंचांचा निर्णय येणं बाकी आहे. यस पंचांचा फिंगर अप, पंचांचं बोट आकाशाकडे आणि इथे फलंदाजाला परतावा लागेल. प्ले डाऊनच्या स्वरूपात बॅट्समन होईल बाद. धक्का क्रमांक लागलाय तब्बल 3रा. गौरवना अगदी गौरव दत्तात्रय बनोटे हे नाव आपण सातत्यानं ऐकत असतो, हे नाव आपण सातत्यानं पाहत असतो आणि दत्ता मामा बनोटे यांचे चिरंजीव आहेत गौरव बनोटे. त्याचा सातत्यानं चांगला क्रिकेट आपण पाहत असतो आणि तोच गौरव आता सध्याच्या घडीला 2 बॉलवरती 2 विकेट संपादित करत असताना विकास मैदानाच्या आतमध्ये आला. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे गोलंदाज गौरव बनोटे. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक संपादित करेल का गौरव पाहणं गरजेचं आहे. पुढचा बॉल, ओ पुढचा बॉल या वेळेला मिस टायमिंग स्ट्रोक, फिल्डर डाऊन दी बॉल आणि या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक झळकावत असताना गौरव दत्तात्रय बनोटे हे नाव मित्रांनो लक्षात ठेवा आणि या खेळाडूनं या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक झळकावली आपल्या नावावरती. तब्बल धक्का क्रमांक लागलाय 4था 23 अंकावरती. फलंदाज रिप्ले ऍक्शन मध्ये आपण पाहता फुलोर लेन्सचा बॉल होता. अगदी इनफिल्डच्या वरून या बॉलला उडवायचा होता. इनसाइड आउट हा स्ट्रोक खेळायचा होता. प्रॉपर कनेक्शन नाहीये. अगदी टॉप एज बॅटची आपल्याला पाहायला मिळाली आणि एक चांगला झेल मिड ऑफ रिझर्व मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. सचिनच्या माध्यमातून हा झेल कॅरी करत असताना चांगला झेल
न्यू बाट्समन प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये आला, तब्बल 6व्या क्रमांकावरती. आता खऱ्या अर्थानं संघ थोडासा अडचणीत सापडलाय मोहोपाडा संघ. आता मोहोपाडा टीमला या अडचणीतून कोणता खेळाडू सावरेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. ओ या वेळेला क्या बात आहे, आणखीन एक चांगली डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. यस, या दरम्यान पिंटू दादा मसे यांच्या माध्यमातून गौरवसाठी विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आणि त्याचबरोबरीने अनिल दादा बनोटे यांच्या माध्यमातून गौरवसाठी तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. अर्थात तब्बल 3 विकेटसाठी 1500 रुपयाचा कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतोय. गौरव ओ या वेळेला क्या बात आहे, क्या बात आहे, जल्लोष भरपूर जास्त, उत्साह भरपूर जास्त. पंचांचा निर्णय येणं बाकी आहे. क्या बात आहे, काय अंपायरिंग करतात. डोळ्यांमध्ये तेल घालून क्षणभरात एक अचूक निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवत असताना आमचे दत्ता कडाव सर आणि फिरोज खान सर. डॉट बॉल आलाय, तब्बल 5 बॉल डॉट हाताळलेत गोलंदाज गौरव बनोटेना. जर हा बॉल डॉट आला तर या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक आपल्याला पाहायला मिळाला. विकेट हॅट्रिक मेडन षटक होईल का पाहावं लागेल. पुढचा बॉल या वेळेला बादची कडा, बॉल मागे चालला आणि इथे घडलंय काय, या स्पर्धेतील पहिली विकेट मेडन षटक गौरव दत्तात्रय बनोटेच्या नावावरती. क्या बात आहे, अप्रतिम षटक आपल्याला पाहायला मिळालं, कॅल्क्युलेटिव्ह षटक. विनंती असेल किरण शेठ राऊत यांना, साहेब या आपण आपल्या शुभ हस्ते आपण आज शुभ सन्मान करणार आहोत. सुरेशजी भोईर साहेब या पण आपला शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. सुरेशजी भोईर साहेबांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करण्यात येतोय किरण शेठ राऊत यांच्या शुभ हस्ते. यस, पिंटू दादा मसे यांचं 500 रुपयाचा कॅश प्राइज होतं ते आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा झालाय. आणि त्याचबरोबरीनं अनिल दादा बनोटे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज होतं ते ऑनलाईनच्या स्वरूपात जमा झालाय. पंढरीनाथ राऊत यांचे आज दरम्यान शुभागमन झाला, त्यांचं देखील करूयात या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. यस, किरण शेठ राऊत यांचा कटआउट आपण पाहता. हो या वेळेला क्या बात आहे, अप्रतिम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. हा वेशी वार्तालाप करणारा हा दमदार षटकार. कटआउटला जर बॉल डायरेक्ट हिट झाला तर त्या बॅट्समनला तब्बल 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल बाळाराम दादा टेंबे यांच्या माध्यमातून. यस, कुशिवली गावचे उपसरपंच आदरणीय सन्मान्य गोपीनाथजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून देखील कॅश प्राइज आला. किरण शेठ राऊत यांच्या कटआउटला जर डायरेक्ट हिट झाला तर तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज. तब्बल 2 बॉल आणि 2 बॉल वरती 2 दमदार षटकार बॅट्समन प्रसादच्या बॅट मधून.
वाढवतोय, एकेराती तलवार चालवतोय, नाव त्याचा प्रसाद. तब्बल 8 बॉल त्यांना फेस केलेत. 8 बॉल मध्ये 30 धावा बनवल्यात. लक्ष 55च आहे. 35 लागल्या गेल्यात. 20 अजूनही बनवायच्यात. येणाऱ्या 10 बॉल मध्ये 12 मध्ये 32 करायच्या होत्या. 2 मध्ये 12 आल्यात. आता 10 मध्ये 20 ची अजूनही गरज आहे. मॅच मध्ये एकेरी हाती इथे मैदानाच्या आतमध्ये सामना जिंकवेल का याचं उत्तर देखील अजूनही बंद लिफाफ्यामध्ये आपण पाहत आहे. प्रसाद सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतोय. 10 बॉल 20 ची गरज. भूषण निघालाय. तिसरा बॉल या वेळेला चांगली डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये गुडलेन स्पॉट वरती हा चेंडू जाऊन आदळला आणि तदनंतर सरळ रेषेत जाऊन विसावलाय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. 1 तेरी तो 1 मेरी असं सांगत असताना भूषणला आपण पाहता या वेळेला कमबॅक करावं लागेल. डॉट पर्सेंटेज हाताळावे लागतील गोलंदाज भूषणला. पुढचा बॉल. या वेळा देखील क्या बात आहे. अप्रतिम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी पुढात टाकलेला बॉल भूषणच्या माध्यमातून समोरच्या दिशेने हा स्ट्रोक खेळायचा होता. नाही जमला. परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. सलगचा येणारा हा दुसरा डॉट बॉल. या वेळेला देखील तिसरा देखील बॉल आला. डॉट. शिवाजी दादा टेंबे यांचे इथे शुभागमन झालं. त्यांचं देखील करूयात या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यस कुशिवली गावचे उपसरपंच आदरणीय सन्माननीय गोपीनाथजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून आयवाज हिल साठी तब्बल 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. इथे लेंथ लाईन पाहणं गरजेचं आहे. हाईट फॅक्टर साठी तिसऱ्या पंचाची मागणी करण्यात आली आहे. तडमफार रेफर केलं गेलंय. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत आमचे बाळा माने सर आपण पाहताय. बॉल कुठे रिलीज होतोय हे देखील पाहणं गरजेचं आहे. बॉलची डिलिव्हरी कुठे होती हे देखील पाहणं गरजेचं आहे. हाईट फॅक्टर कितपत मॅटर करेल या बॉलवरती हे देखील पाहणं गरजेचं आहे. यस अंपायर सिग्नल नो बॉल. कहाणी में ट्विस्ट. 7 बॉल मध्ये तब्बल 20 करायच्या होत्या. नो बॉल आलाय. आता समीकरण आपण पाहताय. येणारे बॉल शिल्लक आहेत 7 आणि विजयासाठी धावा करायच्यात त्या 19. आयवाज हेल साठी तब्बल 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. फ्रीटचा बॉल या वेळेला ड्राइव्ह करायचा प्रयत्न आपण पाहता. स्क्वेअर ड्राइव्ह. चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न आणि बघता ही दुसरी देखील धाव झाली कंप्लीट. चांगलं कॉलिंग या 2 बॅटरच्या दरम्यान पार्टनरशिप बिल्टअप करत असताना एका बाजूला आक्रमकतेचं रूप धारण केलंय बॅट्समन प्रसादनं, तर त्याच बरोबरीनं तितकीच चांगली संयमी खेळी आपल्याला पाहायला मिळते समीरच्या माध्यमातून. समीकरणाचा जर विचार करायला गेला तर 55चं लक्ष्य होतं. 38 लागल्या गेल्या 4 षटकांमध्ये. आता शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी धावा करायच्या 17 रन्स टू विन आफ्टर मोर फ्रॉम 6 बॉल. बरेचसे मान्यवर आमच्या मुख्य व्यासपीठावरती जोडले गेलेत. बरेचसे मान्यवर या मॅचचा आणि या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटत असताना अगदी थेट या स्पर्धेला जोडले गेलेले तमाम क्रीडा रसिक आणि ऑनलाईनच्या स्वरूपात जोडले गेलेल्या सर्व प्रेक्षकांचा आम्ही पुनश्च एकदा करतोय मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत. आता खऱ्या अर्थानं कहाणी में ट्विस्ट आहे. 6 बॉल मध्ये विजयासाठी धावा करायच्या 17. समीरला आपण पाहताय अद्याप संयमी खेळी समीरची आपण पाहिली आहे, पण त्याच बरोबरीनं तितकाच आक्रमकतेची खेळी आपल्याला पाहायला मिळाली प्रसादच्या बॅटमधून. आता प्रसादची स्ट्राइक वरती येणं भरपूर गरजेचं आहे. समाधानला पण पाहताय गोलंदाजी ट्रॅक वरती. 6 बॉल 17 ची गरज आहे. या 17 धावा बनल्या जातील की या 17 धावा चेस केल्या जातील की या 17 धावा डिफेंड केल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. 6 बॉल 17 ची गरज. समीर स्ट्रायकिंगला. समाधान पहिला बॉल क्या बात आहे. चांगला स्ट्रोक आहे. गॅप शॉट सिलेक्शन. रिकाम्या जागा भरा असं सांगत असताना जिकडे मारा तिकडे मारा असं सांगत असताना पहिल्या बॉलवरती हा टोकला दमदार चौका. होता कुठे सामना आलाय कुठे. 12 मध्ये 32 करायच्या होत्या. 10 मध्ये 20 करायच्या होत्या. 6 मध्ये 17 करायच्या होत्या. 5 मध्ये 13 ची गरज.
ओ क्या बात है, साइडला आडवा बाटचा कडवा प्रहार, बहुत सीमा पार या मॅचची हवा काढणारा हा दर्जेदार, धमाकेदार, रुबाबदार, शानदार, खणखणीत षटकार. योगेश दादा खंबाळे आणि प्रकाश दादा राऊत या दोन्ही मान्यवरांचा इथे शुभागमन झाला. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे सामना होता कुठे, सामना आला कुठे. 6 मध्ये 17 करायच्या होत्या. 2 बिग ब्लास्टेड स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाले. 10 धावा 2 बॉलवरती आलात. आता 4 बॉल मध्ये 7 धाव्यांची गरज. प्रत्येक क्षणाला मॅचचं चित्र बदलतंय. 4 बॉल 7 ची गरज. पुढचा बॉल. ओ इथे पाहावं लागेल झेलची शक्यता. इथे घडलंय काय, झेल झालाय ड्रॉप, एक धाव कंप्लीट आणि इथे एकाच धावेने समाधान मानावं लागतंय. प्रत्येक बॉल महत्वाचा आहे, प्रत्येक धाव महत्वाची आहे, प्रत्येक क्षण इथे महत्वाचा आहे. म्हटलं जाताना नवनाथ दादा अगदी सरड्यापेक्षा जास्त रंग बदलणारा माणूस आणि माणसापेक्षा जास्त रंग बदलणारा हा क्रिकेटचा खेळ. 6 बॉल 17 ची गरज असताना या बॉलवरती सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. फेअर डिलिव्हरी. आता समीकरण आपण पाहताय 3 बॉल 6 ची गरज. अगदी बॉल डीपली रिलीज होता. आपण पाहताय आमच्या टेक्निकल रूम मध्ये थोडासा डीपली रिलीज होत असताना बॉल आपल्याला पाहायला मिळाला. थोडेसे क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळायचा होता बॅट्समनला. प्रॉपर कनेक्शन नाहीये. समीकरण आपण पाहता 3 बॉल 6 ची गरज. ज्याने या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली आहे तो प्रसाद सध्याच्या घडीला स्ट्राईक येईल. 3 बॉल 6 ची गरज. पुढचा बॉल. गोलंदाज निघाला, बॅटर तयार. ओ या वेळेला इनफिल्डच्या वरून उडवायचा होता. चांगला स्ट्रोक डीप एक्स्ट्रा कव्हरेजचा क्षेत्र निवडला. 1 धाव कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न. इथे विकेट सॅक्रिफाईस. फलंदाजाला परतावा लागेल धावाच्या स्वरूपात. विकेटचं पतन. आता 2 बॉल 4 ची गरज. मसने या दोन्ही मान्यवरांचा इथे शुभागमन झाला. त्यांचं देखील करूयात या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. क्या बात आहे. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. विकेट सॅक्रिफाईस मैदानाच्या आतमध्ये करत असताना स्वतःवरती विश्वास दाखवलाय बॅट्समन समीरनं. अगदी समीरचा जर विचार करायला गेला तर इंडिव्हिज्युअल त्यांना बॉल फेस केल्या तब्बल 3, त्याने धावा बनवल्या तब्बल 11. आता स्वतःच्या खांद्यावरती संपूर्ण जबाबदारी ओढून घेत असताना या मॅचची बॅट्समन समीरला आपण पाहताय स्ट्राईक इनला. 2 बॉल मध्ये विजयासाठी धावा करायच्यात, त्या तब्बल 4. प्रेक्षकांची अल्लोड गर्दी या स्पर्धेमध्ये आपण पाहताय. 2 बॉल 4 ची गरज. पुढचा बॉल. ओ इथे घडतंय काय, कहाणी में ट्विस्ट. 2 मध्ये तब्बल 4 ची गरज असताना वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेरचा बॉल आणि याच दरम्यान हा बॉल आपल्याला डॉट पाहायला मिळतोय. चांगली डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये शरीरापासून दूर ठेवलाय, अवे फ्रॉम बॉडी. अगदी टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये घुसणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. व्हेरिएशन दाखवला, फिंगर रोल केले गेले. आता समीकरण आपण पाहता 1 बॉल 4 ची गरज. 1 बॉल 4 धावा, 4 धावा 1 बॉल. पुढचा बॉल बॅटर तयार. ओ या वेळेला ऑफ साइडला टर्न केला. 1 धाव कंप्लीट होईल. दुसरीचा प्रयत्न झालाय. दुसरी इथे कंप्लीट झाली आणि इथे 2 धावेने सामना गमवावा लागलाय टीम मोहपाडा संघाला. आणि याच दरम्यान सामना जिंकलाय क्षेत्ररक्षण करत असताना जाणता राजा क्रिकेट क्लब शील या टीमनं. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन आणि हारलेल्या संघाचा खूप खूप आभार. व्हेरी वेल प्लेड बॉयज टीम जाणता राजा क्रिकेट क्लब शील अँड हार्ड लक बॉयज टीम मोहपाडा.